स्वप्नील जाधव आपलं मनोगत व्यक्त करतील. डॉक्टर कलशेट्टी सर, 22 वर्ष झाली आज माझा जन्म होऊन माझं पहिलं भाषण आहे. म्हणजे मी आजपर्यंत कधी बोललेलो नाही सरांसोबत. ओळख करून द्यायची झाली तर महाराष्ट्रातला सर्वात तरुण अधिकारी अशी करून द्यायला आवडेल मला. 22 वर्षात क्लास 1 मिळवणं, मला असं वाटतं की सर्व काही संपलेलं नाही, म्हणजे आणखी खूप टप्पे पार करायचं. ज्यावेळी म्हणजे मी ग्रॅज्युएशन केलं माझं 2014 मध्ये. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवलं, 11वी मध्ये ठरवलं होतं मी की मला स्पर्धा परीक्षा करायच्या. तर झालं होतं काय त्यावेळी, तर डॉक्टर शाह फैसल देशात पहिले आले, फर्स्ट अटेम्प्टला आले आणि जम्मू काश्मीरमधून आले. त्या दिवशी मी ठरवलं की नाही, मी करेल तर असं काही करेल, फर्स्ट अटेम्प्टला करेल आणि पहिल्याच प्रयत्नात सर्व काही क्लिअर करेल. तर मग मी करत होतो तयारी हळूहळू. फर्ग्युसन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झालं. नंतर SISC मुंबईमध्ये गेलो. तिथं रवींद्र राठोड भेटला. तो तुमच्या शेजारी राहायचा आमच्या. माहिती नव्हतं की हा MPSCची पण तयारी करतो. मग नंतर प्री झाली, मेन झाली. प्री मी TYला असतानाच एकदा क्लिअर झालो होतो, म्हणजे TYला असताना प्री क्लिअर झालो आणि ग्रॅज्युएशन नसल्यामुळे मुख्य परीक्षा देता आली नाही. मग यावर्षी प्री क्लिअर झालो, मेन्स क्लिअर झालो आणि एक दिवशी मनोहर बोळे सरांचा फोन आला. म्हणजे ओळख नव्हती सरांची, काही नव्हतं. सरांनी कॉल केला होता. सरांनी विचारलं स्कोअर किती आणि सर म्हटले आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होणार का. तर मी सांगितलं हो नक्की, कारण मी कुठेही क्लास लावलेला नव्हता अगोदर. क्लास केलेला नाही मी माझ्या आयुष्यात कधीच, म्हणजे 10वी नाही, 12वी नाही आणि आत्ता MPSCसाठी पण नाही. पण मनोहर बोळे सरांनी विचारलं की घेणार का म्हणजे मार्गदर्शनासाठी येणार का. तर आनंदाने जायला आवडलं, कारण रवीचा स्कोअर पाहिला होता, तो मनोहर बोळे सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. त्याच्यामुळे म्हटलं सरांबरोबर जाऊया. मग संजयने जर सांगितलं की सर लपड्यापासून सर्व सॉल्व्ह करतात, तर ते खरे. म्हणजे सरांनी सकाळी 5 वाजता सुद्धा मुलांना फोन केलेले आहेत आणि रात्री 3 वाजता सुद्धा केलेले आहेत. मला आठवतं की रवीच्या मोबाईलमध्ये 3 वाजताचा मेसेज असेल रात्रीचा. आम्ही ज्यावेळी म्हणजे डायव्हर्ट व्हायचो आपल्या एमपासून, त्यावेळी बोळे सर रात्री 3-3 वाजता कॉल करायचे की नाही तुम्हाला असं नाही करायचं, हे करायचं. आणि असं वाटतं की अपयश हे एकटेच असतं, पण यश वाटायला पाहिजे. तर मला असं वाटतं की माझ्या यशामध्ये खूप जणांचा वाटा आहे. मी पण जिल्हा परिषद शाळेतलाच आहे. माझे सर्व शिक्षक आज मला आठवतात की ज्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्या सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करतो. आणि आई वडील काका काकू यांचे, म्हणजे त्यांनी खूप कष्ट घेऊन शिकवलं आणि आज इथे मी पोहोचलो. तर हे काही नाही, म्हणजे मला असं वाटतं की अधिकाऱ्यांचा सत्कार अधिकारी झाल्यावर नाही करायला पाहिजे. तर कलशेट्टी सरांसारखे जर काम केलं त्यांनी, जर तुमच्यामुळे समाजामध्ये 4 लोक जर सुखी होत असतील, त्यांच्या जीवनात काही पॉझिटिव्ह बदल होत असतील, तर त्यांचा नंतर सत्कार करायला आवडेल मला. अशा वेळी म्हणजे अधिकारी आपण परीक्षा लिहिताना म्हणायचं की हुंडा घेणार नाही आणि अधिकारी झाल्यानंतर आपले रेट वाढायला लागतात. असं न होता तुम्ही समाजासाठी काम करायला हवं असं मला वाटतं. मी जास्त बोलणार नाही, फक्त मला बोळे सरांबद्दल बोलायला आवडेल की सरांनी खूप काही केलं म्हणजे आमच्याबद्दल. मला आठवतं की मी आजपर्यंत परीक्षा दिल्या, 4थीची स्कॉलरशिपची असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, 12वीची असेल, नंतर MPSCच्या प्री मेन्स असतील. पण माझे आईवडील मला कधी सोडायला नव्हते आले कोणत्या परीक्षेसाठी. तर इंटरव्ह्यूच्या दिवशी मी पोहोचलो ठिकाणी, तर बोळे सर माझ्यासाठी म्हणजे कॅडबरी, काजू वगैरे घेऊन आले होते सकाळी. तर मला म्हणजे त्या दिवशी असं वाटलं की नाही, घरचे सोडून आपली कोणीतरी काळजी घेते. तर तो क्षण खूप वेगळा होता. म्हणजे आजपर्यंत मला असं वाटत होतं की मी कधी कोणासाठी काही नसेल, पण सरांनी खूप म्हणजे मन लावून सर्व केलं. त्याबद्दल सरांचे आभार मानणार नाही, कारण मला असं वाटतं मी सरांच्या फॅमिलीमधला आहे आणि सरांचे आभार मी नक्कीच नाही मानणार. नुकतीच फिल्म झाली आहे, सर्वांचे स्कोर आले असतील, तर सर्वांना मुख्य परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.